आमदार रोहित पवार मागील 1.5 महिना वेगवेगळी विधानं करताना त्यांच्यात नैराश्य दिसून येतं. जनाधार नाकारला गेल्यानं आपला विजय होणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानं ते विविध टीका करून जनतेत संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे निवडणूक आयोगानं आमदार रोहित पवार यांच्यावर विशेष लक्ष ठेवावं अशी माझी आयोगास विनंती आहे, असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका वक्तव्यानं राज्यात नवीन चर्चा सुरू झाली आहे. 2024च्या निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय. त्यांच्या या वक्तव्याशी थेट संबंध त्यांच्याच पक्षासोबत लावला जातोय. त्यांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा असल्यानंच त्यांनी अशा प्रकारची भूमिका मांडली असावी असा अंदाज बांधला जातोय. या संदर्भात राज्यातील अनेक नेत्यांनी आपलं मत मांडलंय. अमोल कोल्हे 2019 नंतर काही दिवसातच मला येऊन भेटले आणि मला माझ्या अभिनय क्षेत्राला वेळ देता येत नाही म्हणाले. मी समजावून सांगितलं आणि राजीनामा देण्यापासून थांबवलं. या व्यक्तीनं कुठलेही विकासाचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, मतदारसंघात फिरकले नाहीत असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. 2019 मध्ये मोदींनी महाराष्ट्रात 7 मोठ्या सभा घेतल्या, यंदा 12 सभा घेतल्या. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निवडणूक पुढे सरकत नाही. ते पुढील 5 वर्षातील विकासाबाबत बोलत नाहीत. त्यांच्या सभेला लोकांचा प्रतिसाद मिळत नाही म्हणून प्रत्येकी 700 रुपये देऊन गर्दी जमा केली जाते असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत 4 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संपर्क साधला होता असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केला.